आयफोन घेत होतास ना? हां, पण महाग आहे इकडे 10,000 रुपये, त्यापेक्षा इंडियामध्ये स्वस्त आहे. बाबा चला कोल्हापूरला जायचं आहे, कोल्हापूरला. चला तर फायनली जॅक डॅनियल्स जेनिस ॲपल हा फ्लेवर मला सापडला आहे आणि ते पण मुंबई ड्युटी फ्रीमध्ये. त्याची किंमत आहे 3,200. अरे पाठवून जायला सांगितले त्यानं, पाठवून जायला सांगितले. मागे जाऊया. व्हॉट अबाउट मेन डिश? मेन डिश, मेन डिश. Manju? Manju? Main dish. Main dish. Not mendu. कधी यूज केलायस? हातावर मार. हा या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे आणि आता आमचा प्रवास जो होणार आहे तो म्हणजे सौदी अरब टू मुंबई आणि आम्ही रिटर्न चाललो आहोत हॉटेलवर कारण आमची फ्लाईट आहे संध्याकाळी 7 वाजता. यू वॉन्ट लंच? Yes. Yes, but you have to go to airport now. Yeah, no problem. तू काय खाणार आहेस? Bring going. Captain hotel, no order? 1:30. Captain told 1:30 is not possible because you guys have to go airport earlier 2 hours before. Okay? So how it's possible to have a lunch? If you want to have a lunch, you can have. काय खाऊ शकतो तू? आता लंच भेटू शकत नाही, 1:30 वाजल्याच्या नंतर लंच चालू होणार. After 1:30, lunch is going to be start. You can order, but I don't think so. You're going to stay in hotel 1:30 वाजता until 1:30. Like pizza, pasta. No pizza. शेफवर भेटतो पिझ्झा ना दर रविवारी संध्याकाळी पिझ्झा. सँडविच नाही चिपकुनी दिला होता सँडविच. व्हॉट अबाउट मेन डिश? मेन डिश, मेन डिश. Manju? Manju? मेन डिश. Main dish. नॉट मेंदू. सो दुपारचा लंच 2 तास उशिरा येत असल्यामुळे आम्ही ट्राय केली थोडीशी कॉफी. This one on. You see? Where is your goggle, my friend? वेर इज अ चष्मा? दैट थिंग कभी कभी उल्टा अपोजिट साइड. I make coffee for you. Come. This is my mess boy. This guy now making tea, my coffee. I am your mess boy now. बनवली Only 1 hour. थोडी पचपचीत पिरपिरीत अशी कॉफी बनवली. कशी झाली मला माहित नाही. And drink. Okay, thank and you. don't give me bad words. Good. Oh, very good. बाबा चला कोल्हापूरला जायचंय, कोल्हापूरला. सो कॉफी टाइम संपला आणि थोड्या वेळानंतर आमचं आलं जेवण आणि आम्ही सगळे खालीच बसून जेवू लागलो. तर फायनली मी निघालो एअरपोर्टवर, परततोय आपल्या मायदेशी मुंबईमध्ये. काही राहिलंय काही चुकलंय तर ते जरा मी बघतोय, चेक करतोय, कारण इथे परत कधी येणं असं होईल असं वाटत नाही. तू घेऊन गेला लगेच? आयफोन घेत होतास ना? हां, पण महाग आहे इकडे 10,000 रुपये, त्यापेक्षा इंडियामध्ये स्वस्त आहे. हा बघ मार्शल, हे मार्शल आहे. सो फायनली आम्ही आलो जेद्दा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतमध्ये आणि हे आम्ही फिरत आहोत ड्युटी फ्री.
तू काय घेतोय रे? आयफोन घेतोयस ना? 15 Pro Max $2000 आहेत तुझ्याकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 $13 आहेत. अनाऊन्समेंट झाली की 20 मिनिटांनंतर आमची फ्लाईटमध्ये होईल बोर्डिंग, म्हणून आम्ही निघालो दोघं बोर्डिंग गेटकडे. अरे पाठवून जायला सांगितलं त्यानं, पाठवून जायला सांगितलं. आम्ही जाऊया. हा जो तुम्ही टॉप व्ह्यू बघताय तो आहे सौदी अरब कंट्रीचा. आणि हे जे तुम्ही इतकं छान दृश्य बघताय, एवढी छान लाइटिंग्स, एवढी छान झगमगाट, ती म्हणजे आपली मातृभूमी मुंबई. एक वर्ष बाहेरगावी काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही आपल्या मातृभूमीमध्ये परतता तेव्हा मनामध्ये एक चित्र येतं, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज. चला बाबा, आलोय सध्या मुंबईला. आता चाललो इमिग्रेशनला. फायनली पोचलो. हा भाई 9.5 महिन्यानंतर, मी 11 महिने 20 दिवसानंतर 11.5 महिने ऑलमोस्ट. ठीक आहे, उचल चल उचल. कधी यूज केलंय? हातावर मार. चला तर फायनली जॅक डॅनियल्स जेनिस ॲपल हा फ्लेवर मला सापडला आहे, आणि ते पण मुंबई ड्युटी फ्रीमध्ये. त्याची किंमत आहे 3200. आउटस्टँडिंग. पण ती किती ml आहे? किती ml आहे बघ, हातात घे आणि बघ. 750 ml आहे, छोटी आहे. 3 आहे रे, ती लास्टवाली. ती हा. फायनली गाईज मी पोचलो आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. बाहेर अरायव्हल्समध्ये आहे मी इकडे. मी आता वेट करतोय मी माझ्या एका मित्राचा. आता कधी येतोय, किती वाजता येतोय कार घेऊन काय माहित नाही मला. आता अर्धा तास झालाय. सगळे माझे बॅगेज लगेज वगैरे सगळं घेऊन झालंय. मस्तपैकी 2 बॉटल्स घेतलेत. हे घेतले जॅक डॅनियल्स. हा वडापाव 70 रुपये, समोसा 130 रुपये, मिसळपाव 240 रुपये. हे अशा प्रकाराचं इकडे मुंबई एअरपोर्टवर पूर्ण लुटालूट. आणि काय शिवसागर नावाचा एक छोटासा कॅन्टीन टाईप आहे इकडे अरायव्हल्समध्ये. आणि जी चहा असते जी आपल्या टपरीवर भेटते, कटिंग चहा किंवा फुल चहा भेटते, ती 90 रुपये. कॉफी आहे 100 रुपये, फिल्टर कॉफी 100 रुपये, हॉट चॉकलेट 175 रुपये. हे रेट्स तुम्ही पाहिलात. इथे जाम एअरपोर्टवर लुटालूट होतं टॅक्सच्या नावाखाली.
भरपूर टॅक्स लावतात ही लोक. आणि थोडं फक्त एअरपोर्टच्या बाहेर 1-1.5 किलोमीटरवर गेलं तर टपरीवर तुम्हाला 30च्या 10 आणि 15 रुपयाला भेटते. हे देवा, कुठे आपला महाराष्ट्र चाललाय काय माहिती. तर माझी बरीच मित्र मला प्रश्न विचारतात की तू कोकणवर व्हिडिओ कधी बनवशील. त्यांनाही मी उत्तर देतो, मी आता कोकणात गेल्यावर नक्कीच व्हिडिओ बनवीन. ही व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की सांगा. तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचो सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.